नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की ओनली 100 मार्कावरती सुद्धा तुम्हाला MBBSला ॲडमिशन्स मिळणार आहेत। असे कोणते राज्य आहेत तर त्याविषयी अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी त्या अगदी 3 राज्य मी तुम्हाला सांगणार आहे। या यूट्यूबच्या मार्फत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि नक्की हा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर प्रथम मी हे राजस्थान हे राज्य काढलेलं आहे। तर राजस्थान हे असं हे राज्य आहे, ते कंडिशनली ओपन राज्य आहे। तर त्या राज्यामध्ये 3rd राऊंडपासून आपल्याला हे ऑप्शन्स असतात, म्हणजे पहिले 2 राऊंडमध्ये त्या स्टेटमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि उरलेला जो राऊंड असतो म्हणजे आपण त्याला जो 3rd राऊंड म्हणतो, तर त्या राऊंडपासून अदर राज्यांच्या पण स्टुडंटला तिथे राजस्थानमध्ये ओपन स्टेट 25% एवढ्या ह्याच्यानी तिथे कंडिशनली ओपन आहे। आणि त्या राजस्थानमध्ये जर कॉलेजची संख्या बघितली तर टोटल 9 कॉलेजेस आहेत आणि त्या राज्यामध्ये सीट्स जर उपलब्ध किती आहे तर 1650 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत राजस्थानमध्ये आणि टोटल 9 कॉलेजेस आहेत। आणि फीज पाहाल तर तिथे फीस 18 लाखापासून सुरुवात होते आणि तिथे 18 लाखापासून जी फीस असते तर त्यामध्ये सुद्धा अगदी निगोशिएट होत असतात। दरवर्षी आम्ही तिथे ॲडमिशन्स करतो। तर काही विद्यार्थ्यांना जर तिथे राजस्थान पण चालत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करा। अगदी तिथे फीस 18 लाखापासून चालू झाली तरी सुद्धा तिथे निगोशिएट करून आपल्याला फी कमी बजेटमध्ये तिथे ॲडमिशन्स होत असतात आणि तिथलं टोटल बजेट बघितलं तरी 80 लाखापर्यंत जाऊ शकतो। आणि लास्ट इयरला 2024ला 135 मार्कला सुद्धा तिथे विद्यार्थ्याला ॲडमिशन्स झालेला आहे आणि त्या स्टुडंटचा रँक राहिलेला आहे 13,89,253 एवढा हा रँक राहिलेला आहे आणि ते कॉलेजचं नाव आहे गीतांजी मेडिकल कॉलेज उदयपूर। तर ह्या ठिकाणी हे राजस्थानबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आणि दुसरं असं स्टेट काढलेलं आहे उत्तराखंड। तर उत्तराखंड हे पण राज्य अगदी 50% हे ओपन आहे इतर राज्यांच्या स्टुडंटसाठी। तर म्हणजेच 50% सीट्स ज्या राहतात त्या अदर राज्यांच्या पण मुलांसाठी तिथं उपलब्ध आहेत। तर 50% सीट्समधून तुम्हाला तिथे ॲडमिशन्स मिळू शकतं। आणि त्या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणी 3 कॉलेजेस आहेत आणि तिथल्या सीट्स बघितल्या तर 225 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत। आणि त्या ठिकाणची फीस जर पाहिली तरी तिथे सुद्धा 18 लाखापासून फीस सुरू होते। पण उत्तराखंडमध्ये 1 लाख हे असं सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं जातं आणि पण ते लास्टला ते रिफंडेबल असतं, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि लास्ट इयरला 2024मध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन्स 131 मार्कावरती सुद्धा तिथं ॲडमिशन्स मिळालेलं होतं आणि त्या विद्यार्थ्याचा रँक राहिलेला होता 13,61,779 हा रँक राहिलेला होता। त्या रँकवरती त्या विद्यार्थ्याला तिथे सीट्स मिळाली होती आणि मार्क 131। आणि त्या कॉलेजचं नाव पण तुम्हाला इथे मी सांगते, गौतम बुद्ध ख्रिश्चन्स महाविद्यालया डेहराडून हे नवीन कॉलेज आलं होतं लास्ट इयरला। तर त्या कॉलेजमध्ये सीट्स अलाउड झाली होती आणि त्या कॉलेजला रँक पण 13,61,779 आणि मार्क 131 वरती अलाउड झाली होती विद्यार्थ्याला। तर प्रत्येक राज्याचे विद्यार्थीसुद्धा तिथं अगदी उत्तराखंडमध्ये सुद्धा 50% ह्या सीट्समधून ॲडमिशन्स घेऊ शकतात। तिसरं राज्य आहे हरियाणा। तर हे पण राज्य हरियाणा जे आहे त्या ठिकाणी सुद्धा 35% हे ओपन आहे, ओपन स्टेट कोटा फॉर प्रायव्हेट म्हणून आपण ओळखलं जातं। आणि हरियाणामध्ये सुद्धा टोटल 7 कॉलेजेस आहेत आणि तिथेही सीट्स किती उपलब्ध आहेत तर 350 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत। आणि तिथे फीस पाहाल तर 12 लाखापासून ते 17 लाखापर्यंत आपल्याला तिथं फी पाहायला मिळते, कारण प्रत्येक कॉलेजची फीस स्ट्रक्चर हे वेगळं आहे। तर त्या कॉलेजची फीस वेगवेगळी असल्यामुळे अगदी तिथलं बजेटसुद्धा थोडंसं डिफरंट जाऊ शकतं। तर टोटल बजेट आपण पाहाल तर तिथे सुद्धा 80 लाखापर्यंत अगदी टोटल बजेट जातं। पण हरियाणामध्ये इन्क्रीमेंट असते आणि तिथेही सुद्धा अगदी 1 लाख हे डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं जातं स्टार्टिंगला, पण ते लास्टला ते रिफंडेबल असतं, ही पण तुम्ही लक्षात घ्या। आणि हरियाणा ह्या ठिकाणी लास्ट ॲडमिशन्स 323 मार्कावरती ॲडमिशन्स लास्ट इयरला झालेलं होतं आणि त्या ठिकाणी रँक पण राहिला होता 5,49,977 हा रँक राहिलेला होता। आणि त्या कॉलेजचं नाव आहे महर्षी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सदोपूर, हे त्या कॉलेजच्या ठिकाणचं सीट्स राहिलेली आहे। तर ते विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला हे 3 राज्य सांगितलेले आहेत। जस्ट 100 मार्क असेल तरी सुद्धा तुम्हाला MBBSला ॲडमिशन्स 100% होणार आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला कमी मार्क येत आहेत तर तुम्हाला MBBSच करायचं आहे आणि तुमचं जर बजेट अगदी 17-16 लाख असं असेल
तरीसुद्धा तुम्ही अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण बऱ्याच ठिकाणी असे राजस्थान किंवा आणखी बरेच असे राज्य आहेत की तिथे तुम्हाला निगोशिएट करून तुम्हाला तिथे ॲडमिशन्स होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान ह्या स्टेटचं मी अगदी जस्ट इलिजिबलवाले विद्यार्थी, म्हणजे अगदी बाँड्रीवरती 100 मार्क असतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला ते MBBSला ॲडमिशन्स होत असतात, अगदी सीट अलाउट होत असते. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी खरोखरच MBBS घ्यायचं आहे आणि जेन्युइन विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. अगदी मी स्वतः येऊन तुम्हाला ॲडमिशन्स ते करून देणार आहे. ही गोष्ट लक्षात, खूप साऱ्या मी विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स आम्ही गेलेले 5-6 वर्षापासून आम्ही करत आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना अगदी ह्या अदर राज्यांबद्दल माहिती नाही, पण त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून प्रत्येक पॅरेंट्सपर्यंत ही माहिती मिळावी. तर ज्या काही पॅरेंट्सला हा व्हिडिओ माझा आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके मित्रांनो, ज्या काही मुलांना किंवा पॅरेंट्सला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी अगदी माझा नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता आणि तुमचं MBBS ॲडमिशन्स सिक्युअर करू शकता. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.